Okay, so molecular orbital theoryच्या postulate मध्ये आपण बघितलं की when atomic orbital combines, they forms atomic orbitals. We define atomic orbitals as the three-dimensional region around the nucleus. The three-dimensional region around the nucleus where probability of finding the electron is maximum is called as atomic orbital. न्यूक्लियसच्या अराउंड इलेक्ट्रॉन मिळण्याची प्रोबॅबिलिटी जिथे जास्त असेल त्याला आपण म्हणलंय ॲटॉमिक ऑर्बिटल. द थ्री डायमेन्शनल रिजन अराउंड द न्यूक्लियस at which probability of finding electron is maximum is called as atomic orbital. तसं बघा मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये आपण काय म्हणणार आहे, इट इज अ रिजन अराउंड द न्यूक्लियाय. तिथे एक न्यूक्लियस नसेल, तिकडे टू ऑर मोर न्यूक्लियाय असतील. थ्री डायमेन्शनल रिजन अराउंड द न्यूक्लियाय वेअर प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इज मॅक्सिमम इज कॉल्ड एज मॉलिक्युलर ऑर्बिटल. तर जसं आपल्याकडे वेव्ह फंक्शन होतं की तो जो रिजन आहे थ्री डायमेन्शनल रिजन अराउंड द न्यूक्लियस वेअर प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इज मॅक्सिमम साई स्क्वेअर. आपण काय काढलं, आपण नाही, आपली तेवढी नव्हतीच. शॉडिंजर जो होता, शॉडिंजरनी ते वेव्ह इक्वेशन जे बनवलं त्याचं वेव्ह मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम, त्याच्यामध्ये त्याच्याकडे साय वेव्ह फंक्शन. कुणाचं वेव्ह फंक्शन? इलेक्ट्रॉनचं विच इज प्रेझेंट इन अन ॲटम विच इज इन्फ्लुएन्स बाय ओनली वन न्यूक्लियस. ते जो साय आहे त्याचा साई स्क्वेअर विच गिव्स प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. मग आता ज्यावेळेस ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन्स होतात त्यावेळेस आपण त्यांची जी इंडिव्हिज्युअल वेव्ह फंक्शन्स आहेत ती ऍड करतो किंवा सबट्रॅक्ट करतो. इट इज नोन ॲज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. हे काही आता जे सांगतोय तुम्ही जास्त मनावरती घ्यायचं नाही, फक्त एक आयडिया घ्यायची याच्यावरून. हे पण तुला विचारणार नाही काय झालं कसं झालं, फक्त एक जस्ट आयडिया की मॉलिक्युलर ऑर्बिटल्स काढतायत कशी हे. तर रियालिटीमध्ये जी काही मॉलिक्युलर ऑर्बिटल्स डिटरमाइन करतायत ती ते शॉडिंजर वेव्ह इक्वेशन सॉल्व्ह करून डिटरमाइन करतायत. की सपोज आपल्याकडे ऍटम आहे एखादा ए, तर ए ऍटम आहे, तर ए ऍटमचा जो इलेक्ट्रॉन आहे त्याचं काही वेव्ह फंक्शन आहे साई ए. आपल्याकडे दुसरा ऍटम आहे बी, तर त्याचं काही वेव्ह फंक्शन आहे साई बी. म्हणजे आपण इलेक्ट्रॉनला वेव्ह कन्सिडर केलंय आणि मग ती जी वेव्ह आहे त्याचं इक्वेशन आपण दाखवतो फंक्शन ऍज अ फंक्शन ऑफ एक्स वाय झेड कोऑर्डिनेट साई ए साई बी. आणि मग आता काय की ज्यावेळेस ऍटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होतील, इंडिव्हिज्युअल ऍटॉमिक ऑर्बिटल्स आपण देतो साई ए स्क्वेअर, इंडिव्हिज्युअल ऍटॉमिक ऑर्बिटल बी चं घेतो आपण साई बी स्क्वेअर आणि त्याच्या व्हॅल्यूज साठी सॉल्व्ह केलं की आपल्याला मिळतं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. पण आता मॉलिक्युलर ऑर्बिटल फाइंड करायचं आपल्याला, तर आम्ही काय म्हणतो मॉलिक्युलर ऑर्बिटल इज फॉर्म बाय कॉम्बिनेशन ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल्स. ऍटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होणार आहेत. मग आता ही ऍटॉमिक ऑर्बिटल्स आम्ही फाइंडच कशी केली? बाय सॉल्विंग दिस वेव्ह फंक्शन साई ए साई बी. आणि आम्ही काय कन्सिडर करतो की जे वेव्ह फंक्शन आहे त्याच्या टेकमध्ये काहीतरी वेव्हज आहेत. इलेक्ट्रॉन आर कन्सिडर्ड ॲज अ वेव्ह. रियालिटीमध्ये सगळं वेगळं असतं, सिम्प्लिफाईड सगळं रिप्रेझेंटेशन आहे साई ए साई बी. मग आता आम्ही काय म्हणतो की ज्यावेळेस दोन ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होणार आहेत त्यावेळेस आम्ही म्हणतो की दोन वेव्ह फंक्शन कंबाईन करणार आहे आम्ही. तर त्या दोन ज्या वेव्स एकमेकांना मीट होणार आहेत त्या एक तर इन फेज मीट होतील किंवा आउट ऑफ फेज मीट होतील. हे बघ, ही एक वेव्ह आहे आपल्याकडे, ही एक वेव्ह आहे आपल्याकडे आणि दुसरी वेव्ह आहे. आपण ह्याला कन्सिडर केलं साई ए, ह्याला कन्सिडर केलं साई बी. आणि आता दोघी एकमेकांमध्ये ऍड होणार आहेत. आता काय इन फेज मीटिंग आहे. ह्या दोन वेव्स ज्यावेळेस एकमेकांबरोबर कंबाईन होणार आहेत त्यावेळेस एचा क्रेस्ट एच्या क्रेस्ट वरची एचा ट्रफ एच्या ट्रफ वरती, तर हे जे मीटिंग आहे इट इज अ इन फेज मीटिंग. आणि मग जी रिझल्टंट वेव्ह मिळणार आहे पुढे, ह्या दोघांची जी रिझल्टंट वेव्ह मिळेल आपल्याला, रिझल्टंट वेव्ह, त्याच्यामध्ये ह्या ज्या अँप्लिट्यूड आहेत त्या एकमेकांमध्ये काय होणार आहेत? ऍड होणार आहेत. ह्या ज्या अँप्लिट्यूड आहेत त्या एकमेकांमध्ये झाल्या ऍड. हा इकडे आपल्याला एक बिगर अँप्लिट्यूड मिळाली, म्हणजे इलेक्ट्रॉन मिळण्याची प्रोबॅबिलिटी अजून जास्त इन्क्रीज होते. तर ते कॉम्बिनेशन हे काय झालं, ह्या दोन वेव्स आहेत ह्या आपण कंबाईन केल्या इन फेज आणि पुढे आपल्याला एक बिगर वेव्ह मिळाली. त्याला आपण म्हणतो साई एम. म्हणजे मॉलिक्युलर ऑर्बिटल जे आपल्याकडे आहे साई एम, इट इज कॅल्क्युलेटेड बाय ऍडिशन ऑफ वेव्ह फंक्शन्स साई ए प्लस साई बी. आणि अजून काय होऊ शकतं, ह्याला आपण म्हणतो लिनियर कॉम्बिनेशन. की दोन वेव्ह फंक्शन्स आहेत आपण एकमेकांमध्ये ऍड केली किंवा एकमेकांमधून काय करणार सबट्रॅक्ट. इट इज कॉल्ड ॲज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. हे जे आहे याला म्हणतो लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स.
किंवा अजून काय होऊ शकतं, अजून अशा टाईप मध्ये पण होऊ शकतं म्हणलं आपण की सपोज ऍक्च्युली असं दाखवत नाही तर ग्राफ्स ते ह्याचे असतात, साय ए साय बी चे ग्राफ्स असतात, ते ऍड करतात किंवा सबट्रॅक्ट करतात. आपल्याला साय ए साय बी चे ग्राफ्स नीट कळले नाही, ते प्लॉट केलेले श्रोडिंगर वेव्ह इक्वेशन मध्ये एकदा आपण ग्राफ्स प्लॉट केले होते सगळे, तर जास्त कन्फ्युज व्हायची गरज नाही, सिम्प्लिफाईड घे. मी सांगतोय की सपोज आपल्याकडे हे एक वेव्ह फंक्शन साय आणि दुसरं वेव्ह फंक्शन आहे साय बी. आता बाळा एची क्रेस्ट एच्या ट्रपला म्हणजे एची एम्प्लिट्यूड एच्या एम्प्लिट्यूडला काय होणार आहे, कॅन्सल. एक्झॅक्टली कॅन्सल होईल, झिरोच बनेल का थोडीफार तरी कॅन्सल होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. मग आता जे वेव्ह फंक्शन असेल मॉलिक्युलर, ते लिहिताना मी काय लिहितो, इट इज इक्वल टू साय ए मायनस साय बी, साय ए मायनस साय बी. तर दोन वेव्हज आहेत, एक तर इन फेज ऍड होतील, एम्प्लिट्यूड इन्क्रीज होईल, किंवा दोन वेव्हज आहेत आउट ऑफ फेज ऍड होतील, एम्प्लिट्यूड डिक्रीज होईल. म्हणजे मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन मिळण्याची प्रोबॅबिलिटी इन्क्रीज होणार आहे, साय ए प्लस साय बी. ज्यास दोन ऑर्बिटल कंबाईन होणार आहेत आणि एक बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल बनणार, हे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे. साय ए प्लस साय बी दोन वेव्ह फंक्शन एकमेकांमध्ये ऍड झाले, इन फेज ऍड झाले, तर इलेक्ट्रॉन मिळण्याची प्रोबॅबिलिटी वाढली, त्याला आपण म्हणतो बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आणि हे जे आहे हे मला अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, म्हणून साय स्टार म्हणतो आपण, अँटी बॉन्डिंग. की आता ही एम्प्लिट्यूड ह्या एम्प्लिट्यूड बरोबर कॅन्सल होणार आहे आणि जे पुढे मॉलिक्युलर ऑर्बिटल मिळणार आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय होणार आहे, डिक्रीज. म्हणून त्याला साय स्टार दाखवतात, अँटी बॉन्डिंग, बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग. आणि मग हा जो साय एम आहे त्याचा स्क्वेअर घ्यायचा, साय स्क्वेअर, तो आपल्याला काय देणार, प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियर इन 3 डायमेन्शनल रिजन मॉलिक्युलर ऑर्बिटल देणार आहे. हा साय स्टार एम आहे त्याचा आपण स्क्वेअर करायचा, मग आपल्याला काय मिळणार, प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन अराउंड न्यूक्लियस नाही, मॉलिक्युलर ऑर्बिटल. कारण ऑर्बिटल आपण फाइंडच कशी केली, बाय रेडियल डिस्ट्रीब्युशन फंक्शन साय स्क्वेअर. तर हे पुढे अजून सॉल्व्ह होणार आणि मग आपल्याला काय मिळतात, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स मिळतात. ते सगळं काय कॉम्प्लिकेटेड आहे, इट इज बेस्ड ऑन वेव्ह मेकॅनिकल मॉडेल. तर हे आपल्या ह्याच्या बाहेरच आहे की हे कसे कंबाईन करायचे, कसे सबट्रॅक्ट करायचे, आपण काही जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आपण फक्त काय लक्षात ठेवायचं की दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल कंबाईन झाले तर आपल्याकडे दोन काय फॉर्म होतात, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स, बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग. बस, आपण जास्त आतमध्ये नाही पडायचं त्याच्या की कशी बनली काय बनली, नंतर पडा तुम्ही परत हायर स्टडीला, आता नाही, 11th मध्ये काही गरज नाही. ह्याला आपण म्हणतो लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल्स. ह्याला आपण काय म्हणतो, लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल्स. मग रिक्वायरमेंट्स काय, मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्मेशनच्या रिक्वायरमेंट्स, 3 रिक्वायरमेंट्स आहेत. मॉलिक्युलर ऑर्बिटल जर फॉर्म करायचंय तर 3 रिक्वायरमेंट्स आहेत. सगळ्यात पहिली काय, द कंबाइनिंग ऍटॉमिक ऑर्बिटल मस्ट हॅव सेम एनर्जीज. सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट काय होती आपल्याकडे, कंबाइनिंग atomic orbitals, combining atomic orbitals must have nearly same energy. Combining atomic orbitals must have nearly same energy. That means 1s combined with another 1s, 2s combined with another 2s, 2p combines with another 2p. दुसरं काय होतं याच्यामध्ये, combining atomic orbitals must have same symmetry, must have same symmetry along molecular axis, along molecular axis. आता ह्या थेरी मध्ये z ऍक्सिस हे त्याला कन्सिडर केलंय मॉलिक्युलर ऍक्सिस. z ऍक्सिसला रेफरन्स घेतलाय की ज्यावेळेस दोन ऍटम्स एकमेकांबरोबर कंबाईन व्हायला येणार आहेत, हा एक ऍटम आहे, हा एक ऍटम आहे, आणि यांची ऑर्बिटल्स कंबाईन व्हायला येणार आहेत, त्यावेळेस ह्याचा झेड ऍक्सिस आणि ह्याचा झेड ऍक्सिस कोऍक्सियली मीट होणार आहे. हे नीट लक्षात ठेवायचं की आपण काय अझ्युम केलं, झेड इज अ मॉलिक्युलर ऍक्सिस, झेड ऍक्सिस इज taken as molecular axis. Z axis is taken as molecular axis. मग आता ह्याचं Z axis, ह्याचं Z axis कोऍक्सियली मीट होणार आहे. कोऍक्सियली जर मीट झालं
तर ह्याचं 2pz ऑर्बिटल, ह्याचं 2pz ऑर्बिटल ती कशी मिक्स होणार आहे? 2pz कोएक्सियली मिक्स होणार, तर सिग्मा बॉन्ड बनणार. पण ज्यावेळेस झेड डायरेक्शननी ओव्हरलॅप होणार आहे, ज्यावेळेस झेड डायरेक्शननी ओव्हरलॅप होणार आहे, त्यास एक्स डायरेक्शन एकमेकांना काय असतील? पॅरलल. वाय डायरेक्शन एकमेकांना काय असतील? पॅरलल. हे बघ, झेड डायरेक्शन, एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन एकमेकांना काय? पॅरलल आहेत. मग ह्याची झेड डायरेक्शन म्हणजे अशा टाईपमध्ये गुणाकार, हे तर आपल्याला माहिती आहे. ऍक्सिस, झेड ऍक्सिस, ह्याला म्हणतात एक्स ऍक्सिस, ह्याला म्हणतात वाय ऍक्सिस, याचा झेड ऍक्सिस. आणि हे दोन ऍटम्स आहेत, हे दोन ऍटम्स अलॉंग झेड डायरेक्शन आले, तर झेड डायरेक्शनला काय झालं बघ? ऍक्सियल ओव्हरलॅप. तर झेड डायरेक्शनची जी ऑर्बिटल्स आहेत, झेड डायरेक्शनची ऑर्बिटल ऍक्सियली मीट होणार, फॉर्म्स सिग्मा बॉन्ड. पण वाय डायरेक्शनची ऑर्बिटल्स कशी मीट होणार आहेत बघ? पॅरलल, दे फॉर्म्स पाय बॉन्ड. एक्स डायरेक्शनची ऑर्बिटल्स कशी मिक्स होणार आहेत? पॅरलल. एक्स डायरेक्शन पण काय? पॅरलल, पाय बॉन्ड. फक्त झेड डायरेक्शनलाच काय फॉर्म होणार? सिग्मा बॉन्ड. तर ते नीट लक्षात ठेवायचं की झेड डायरेक्शन इज टेकन ऍज अ मॉलिक्युलर ऍक्सिस. म्हणून काय होणार आहे आपल्याकडे? म्हणून बाळा, हा जर झेड ऍक्सिस असेल आणि दुसराच हा झेड ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस, तर ही एक्स ऍक्सिसची ऑर्बिटल्स आणि वाय डायरेक्शनची ऑर्बिटल, हे वाय ऑर्बिटल, वाय डायरेक्शन, हे वाय डायरेक्शन. तर झेड डायरेक्शनला हा जो ओव्हरलॅप होणार आहे, हा ऍक्सियल ओव्हरलॅप होणार आहे. ऍक्सियल झेड हा ओव्हरलॅप कसला होणार आहे? ऍक्सियल. आणि तो जो ओव्हरलॅप होणार आहे कुणाचा? एक्स एक्सचा, हा ओव्हरलॅप पॅरलल होणार आहे. पॅरलल. वाय वायचा ओव्हरलॅप पण काय होणार आहे? वाय वायचा पॅरलल. तर म्हणून इथे अझम्पशन आहे बघ, द कंबाइनिंग atomic orbitals must have same symmetry along molecular axis. That means 2pz can combine with 2pz. 2pz cannot combine with 2px because their molecular symmetry is different. The 2px can combine with 2px. Sorry, 2px can combine with 2px. 2py can combine with 2py and 2pz can combine with 2pz. आणि तो ओव्हरलॅप कसा असणार आहे? ऍक्सियल. ऍक्सियल ओव्हरलॅप झाला तर काय फॉर्म होणार आहे? सिग्मा बॉन्ड. आणि पॅरलल ओव्हरलॅप झाला तर काय फॉर्म होणार आहे? पाय बॉन्ड. आणि एस ऑर्बिटल तर स्पेरिकलच असतं बाळ. एस ऑर्बिटल मध्ये काही टेन्शन नाही ना. एस ऑर्बिटल नेहमी स्पेरिकलच असतं. मग डायरेक्शन कुठली पण असू देत, झेड असू देत, काही असू देत, झेड हे असतं स्पेरिकल. स्पेरिकल असल्यामुळे यांच्यामध्ये ओव्हरलॅप तर कसा होणार आहे? नेहमी ऍक्सियल असते. हे काय फॉर्म करणार आहे? सिग्मा बॉन्ड. एस ऑर्बिटल तर फक्त सिग्मा बॉन्डच फॉर्म करणार आहे. पण काय? 2pz सिग्मा बॉन्ड बनवणार, 2px पाय बॉन्ड बनवणार, 2py पाय बॉन्ड बनवणार. कधी? when z is taken as a molecular axis. If someone takes x as a molecular axis, 2px forms sigma bond, 2py forms pi bond, 2pz forms pi bond. ते त्याच्यावरती बेस लक्षात असू, महत्वाचं आहे. आणि थर्ड आपण म्हणतो द ऍटॉमिक ऑर्बिटल्स मस्ट ओव्हरलॅप टू मॅक्झिमम एक्सटेंट. म्हणजे मॉलिक्युलर ऑर्बिटल जरा स्ट्रॉंगर बने. ते थर्ड म्हणजे आपलं ऍटॉमिक ऑर्बिटल्स मस्ट ओव्हरलॅप टू मॅक्झिमम एक्सटेंट. टू मॅक्झिमम एक्सटेंट झालं. had बाळा रिक्वायरमेंट्स फॉर फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल. मॉलिक्युलर ऑर्बिटल कधी बनतं? ह्या तीन रिक्वायरमेंट्स फुलफिल झाल्या तर. मग आता मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आपल्याला माहिती आहेत. आपल्याला दोनच मॉलिक्युलर ऑर्बिटल्स बनवायचे, बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग. बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग का आता आपण एका वेळेस दोनच ऍटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन करणार आहेत, तर ती बघूयात कशी काढायची. हा, ते लक्षात ठेव, ते आपल्या गरजेचं आहे. आपण काय करतो? आपण आता 1s कॉम्बिनेशन करतो, म्हणजे एस ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन करतो. आता एस ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन करू. आता ही म्हणजे वेव्ह फंक्शन्स आहेत ना रे.
तर आपण म्हणा की एक एस ऑर्बिटल आहे, आपण याला 1s म्हणूयात, 1s, आणि याला पॉझिटिव्ह साईन दाखवाय म्हणजे याचं वेव्ह फंक्शन पॉझिटिव्ह आहे. आणि आता दुसरा ऍटम याच्या शेजारी, हा दुसरा ऍटम आहे बी, हे त्याचं 1s, का तर 1s बरोबरच नियरली सेम एनर्जी, हे पण त्याचं पॉझिटिव्ह वेव्ह फंक्शन आहे बरोबर. म्हणजे साय ए प्लस साय बी ही सिच्युएशन आहे साय ए प्लस साय बी ची. मग आम्ही काय म्हणतो, मग आम्ही म्हणतो की जो इंटरन्यूक्लियर ऍक्सिस आहे त्याच्या अराउंड इलेक्ट्रॉन डेन्सिटी खतरनाक इन्क्रीज होते. हा एक न्यूक्लियस, हा एक न्यूक्लियस, आणि आता आपण अशा टाइप मध्ये दाखवतो. हा एक न्यूक्लियस, हा एक न्यूक्लियस, आणि आता ही दोन वेव्ह फंक्शन्स एकमेकांमध्ये ऍड झाली इथे, त्यामुळे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म झालं सिग्मा 1s, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल सिग्मा 1s. हा रिजन, ह्या रिजन मध्ये काय झाला, ऍड इन फेज मीटिंग साय ए प्लस साय बी ऍड झाला, म्हणून याच्यामध्ये इलेक्ट्रॉन मिळण्याची प्रोबॅबिलिटी इन्क्रीज झाली, तर इकडे आपण डिक्रीज केली ह्या दोन साईडला, म्हणून आपण बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणतो. याची एनर्जी कमी असणार ह्या ऑर्बिटल्स पेक्षा. पुढे याच्यामध्ये आपण आउट ऑफ फेज मीटिंग पण दाखवतो, इकडे आउट ऑफ फेज मीटिंग. आउट ऑफ फेज मीटिंग आपण अशा टाइप मध्ये दाखवतो. हे 1s एका ऍटमचं, हे त्याचं पॉझिटिव्ह वेव्ह फंक्शन, आणि हे 1s दुसऱ्या ऍटमचं, हे त्याचं निगेटिव्ह वेव्ह फंक्शन, म्हणजे आउट ऑफ फेज मीटिंग. आता आउट ऑफ फेज मीटिंग झालं, हे बघ हा न्यूक्लियस आउट ऑफ फेज मीटिंग झालं. हा आपण म्हणूयात की इकडेचा जो पार्ट आहे असा, हा पार्ट, हे हा पार्ट आहे, हा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह निगेटिव्ह, त्या टाइप मध्ये एक्स डायरेक्शन वाय डायरेक्शन तशी कोऑर्डिनेट्स, इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह, इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह, तसं. मग मीटिंग कसं झालं, तर त्यानंतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तर हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह, तर एवढा जो रिजन आहे तो दोघांमधला काय होणार आहे, अँप्लिट्यूड, वेव्हची जी अँप्लिट्यूड आहे ती एवढ्या रिजन मध्ये काय होणार, एकमेकांना कॅन्सल होणार. एकमेकांना कॅन्सल झाली की हा न्यूक्लियस बघ, हा न्यूक्लियस, हा पॉझिटिव्ह पार्ट, हा निगेटिव्ह पार्ट, आणि मधला रिजन एकमेकांना झाला कॅन्सल. तसं होणार आहे आउट ऑफ फेज मीटिंग मध्ये. आउट ऑफ फेज मीटिंग मध्ये काय होतं, इकडे एक आणि इकडे एक न्यूक्लियर. आता हे अशा टाइप मध्ये झालं की तो जो रिजन आहे तो कॅन्सल झाला, मधला रिजन कॅन्सल झाला की हा न्यूक्लियर आहे, आणि हा न्यूक्लियर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय झाली, डिक्रीज. इथे हा दोन न्यूक्लियर मध्ये इलेक्ट्रॉन मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय झाली, इन्क्रीज. इथे इलेक्ट्रॉन मिळण्याची प्रोबॅबिलिटी डिक्रीज झाली, म्हणून हे जे ऑर्बिटल आहे इट इज अँटी बॉन्डिंग सिग्मा स्टार 1s. हे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. हे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. इथला रिजन कॅन्सल झाला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाला, तर हे काय अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये काय झालं बघ, एक नवीन नोडल रिजन क्रिएट झाला. हे बघ हा नोड क्रिएट झाला, नोड, एक एक्स्ट्रा नोड क्रिएट झाला. आता ह्या दोन, हा जो इंटरन्यूक्लियर ऍक्सिस आहे त्या न्यूक्लियसच्या मधून जर एक प्लेन पास केला तर त्याच्यावरती इलेक्ट्रॉन मिळण्याची प्रोबॅबिलिटी 0 आहे, तर एक नवीन नोड क्रिएट झाला. इथे तसा नोड नाहीये बघ, इथे दोन वेव्ह फंक्शन ऍड झाले एकमेकांमध्ये. आता हे बघ, हेच आपण त्याच्यासाठी दाखवतो पीझेड साठी, का तर झेड ऍक्सिस नी होणार. आता पीझेड साठी दाखवायला गेलं तर बघ बस, थोडस खाली खाली
बसेल का माहित नाही एकाच वेळेस. बघ काय होतं बघ. चल आता इकडे बघ, हा फर्स्ट ॲटम, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि हे कुठलं ऑर्बिटल आहे, 2pz. हा झेड ऍक्सिस आहे 2pz. इथे पण सेम, हे पण त्याचं काय 2pz. हा त्याचा पॉझिटिव्ह त्याचं निगेटिव्ह, आणि या दोघांमध्ये कॉम्बिनेशन. आता पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह ओव्हरलॅप. कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये इलेक्ट्रॉन मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय होणार आता, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह अँप्लिट्यूड वेव्ह फंक्शनची इन्क्रीज होणार. इन्क्रीज झाली की मध्ये इलेक्ट्रॉन मिळण्याची प्रोबॅबिलिटी जाम इन्क्रीज होणार. इकडे आपण अशा टाइप मध्ये दाखवतो, ह्या दोघांच्या मध्ये आता इलेक्ट्रॉन मिळण्याची प्रोबॅबिलिटी इन्क्रीज झाली आणि इकडे मिळण्याची प्रोबॅबिलिटी कमी. पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. इकडे हे दोन न्यूक्लिआय, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे हे दोघं एकमेकांमध्ये ऍड होणार. ऍड झाले की मध्ये इलेक्ट्रॉन मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय झाली, इन्क्रीज. आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी इंटरन्यूक्लियर ऍक्सिस वरती, म्हणून हा बॉन्ड कसला आहे, सिग्मा 2pz. हा सिग्मा 2pz बॉन्ड आहे, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे. दोन ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झाली तर दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतात, बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग. इन फेज मीटिंग, आउट ऑफ फेज मीटिंग. इथे पण तसंच आहे, इन फेज आता आउट ऑफ फेज. सपोज याच्या पॉझिटिव्ह पार्ट वर त्याचा निगेटिव्ह पार्ट ओव्हरलॅप झाला तर काय, हे 2pz पॉझिटिव्ह निगेटिव्ह. इकडे पण तसंच, फक्त ह्यावेळेस रिव्हर्स. इथे निगेटिव्ह इकडे पॉझिटिव्ह. हा 2pz. आता हे जेवढा ओव्हरलॅप होणार या दोघांमध्ये तेवढा रिजन आपण काय करून टाकणार, कॅन्सल. पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर ऍम्प्लिट्यूड एकमेकांना कॅन्सल होणार. कॅन्सल झालं तर हे कशा टाइप मध्ये दिसतंय बघ, की आता इकडे रिजन्स कॅन्सल झाले आणि इकडचं आहे तसंच. याचं निगेटिव्ह याचं पॉझिटिव्ह, याचं निगेटिव्ह याचं पॉझिटिव्ह, आणि हे दोन न्यूक्लिआय आहे. मधलं कॅन्सल झालं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. जेवढा ओव्हरलॅप होईल एक्सटेंट, जेवढा ओव्हरलॅप होईल तेवढा रिजन एकमेकांना आपण काय केला, कॅन्सल. तर ह्या दोन न्यूक्लिआयच्या मध्ये इलेक्ट्रॉन मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय झाली, डिक्रीज. आणि अजून नवीन एक नोडल प्लेन क्रिएट झाला बघ इथे. इथे आधीपासून नोड होतेच, एक्झिस्टिंग नोड. हे बघ हे एक्झिस्टिंग नोड्स ते आहेतच अजून. इथं पण एक्झिस्टिंग नोडल प्लेन, एक्झिस्टिंग नोडल प्लेन, एक्झिस्टिंग नोडल प्लेन, एक्झिस्टिंग नोडल प्लेन, आणि अजून एक काय आला मध्ये, नवीन नोडल प्लेन आला. आता तो रिजन आहे तो काय झाला, प्लस मायनस कॅन्सल. आता हे जे ऑर्बिटल आहे इट इज सिग्मा स्टार 2pz, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. बघ अजून पण इंटरन्यूक्लियर ऍक्सिस वरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी. इथे पण बघ इंटरन्यूक्लियर ऍक्सिस वरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी. दोन न्यूक्लिआयच्या मध्ये काय, इंटरन्यूक्लियर ऍक्सिस वरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी. फक्त ती डिक्रीज झाली, इथे इन्क्रीज झाली म्हणून बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. इथे डिक्रीज झाली म्हणून अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. तर हे एस ऑर्बिटलचं झालं, हे pzचं झालं. आता आपण बघणार आहे px, आणि तेच कुणाचं होईल, py. तर दोघांचं वेगवेगळं लिहायची गरज नाही. जे px होणार आहे तेच कुणाचं होणार, py. कारण ती कशी कंबाईन होणार आहे, पॅरलल. का तर ऍटॉमिक ऑर्बिटल याचा ऍटम, हा ऍटम झेड डायरेक्शननी मीट व्हायला येणार एकमेकांना. तर झेड डायरेक्शननी झाला ऍक्सियल ओव्हरलॅप, पण त्याच वेळेस झेडच्या ज्या पॅरलल परपेंडिक्युलर डायरेक्शन्स असणार आहेत एक्स वाय, त्यांचा पॅरलल ओव्हरलॅप होणार. आता इकडे आपण एकच दाखवतो px आणि तेच py साठी व्हॅल्यू. बघ काय होतं, न्यूक्लियर दुसऱ्या ऍटमचा न्यूक्लियर,
हे त्याचं 2px किंवा 2py काही असू शकतं. हे 2px असेल तर बोर्डला परपेंडिक्युलर इकडे 2py असेल. हे 2px हा 2px आणि हा पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. आणि आता हे दोन्ही कंबाईन झाले तर दोघांचे रिजन एकमेकांमध्ये काय होणार आहेत? ऍड होणार आहेत. वरती पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह ऍड होणार, खाली निगेटिव्ह निगेटिव्ह ऍड होणार. तर आता कॉम्बिनेशन झालं. हा एक न्यूक्लियाय, हा एक न्यूक्लियाय. तर वरती पॉझिटिव्ह पॉझिटिव्हचं ऍडिशन झालंय बघा, म्हणून इकडे पॉझिटिव्ह. खाली निगेटिव्ह निगेटिव्हचं ऍडिशन झालंय म्हणून इकडे काय? निगेटिव्ह. नोड तर आधीपासून इथेच होता ह्या डायरेक्शनला. नोडल प्लेन, प्लेन पासिंग थ्रू न्यूक्लियाय ऑन विच प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इज 0. हा नोडल प्लेन आहे, हा नोडल प्लेन आहे. तर नोडल प्लेन इथं आहे तसंच आहे. हे नोडल, फक्त त्या नोडल प्लेनच्या वरती आणि खालती इलेक्ट्रॉन मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय झाली? इन्क्रीज. प्लस प्लस ऍड झाले एकमेकांमध्ये, इलेक्ट्रॉन मिळण्याची प्रोबॅबिलिटी इन्क्रीज झाली. मायनस मायनस ऍड झाले एकमेकांमध्ये, इलेक्ट्रॉन मिळण्याची प्रोबॅबिलिटी इन्क्रीज झाली. आणि आता इंटरन्यूक्लियर ऍक्सिस वरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे का बघ? ऑर्बिटल मध्येच नव्हती, त्यात खूप नाही. इंटरन्यूक्लियर ऍक्सिस वरती इलेक्ट्रॉन डेन्सिटीच नाहीये. इंटरन्यूक्लियर ऍक्सिस वरती कुठं ऑर्बिटल नाहीये, त्याच्या वरती येतं किंवा खाली येतं. पाय बॉन्ड इंटरन्यूक्लियर ऍक्सिस वरती नाही, तर पाय बॉन्ड आहे. ह्याला काय म्हणायचं? पाय 2px. आणि असंच काय असणार? पाय 2py. असंच काय असणार? पाय 2py. जसा पाय 2px तसंच असणार पाय 2py. आणि आता जर आउट ऑफ फेज मीटिंग झालं ह्यांचं तर काय होतं? हा 2px प्लस मायनस, हा पण 2px बट मायनस प्लस. आता काय होईल बघ? हा प्लस आहे, हा मायनस आहे. हा रिजन आपण कॅन्सल करून टाकला. हा मायनस आहे, हा प्लस आहे, तर हा पण रिजन आपण काय करून टाकला? कॅन्सल करून टाकला. ते मधला जो रिजन आहे तो एकमेकांना कॅन्सल होणार आहे. आउट ऑफ फेज आहे, हे कॅन्सल होणार एकमेकांना, हे कॅन्सल होणार एकमेकांना. म्हणजे आपण म्हणणार हे असं, हे असं इकडे, हे असं, हे असं, आणि मध्ये कॅन्सल झालं. हा नोड तर होताच बघा, आता एक नवीन नोड क्रिएट झाला. असं दोन न्यूक्लियाच्या मधली इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी होते अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये. प्लस मायनस मायनस प्लस, तर ते रिजन कॅन्सल झाले एकमेकांना. म्हणून इथे काढताना आपण अशा टाइप मध्ये काढतो. आता इकडे हा एक न्यूक्लियाय, हा एक न्यूक्लियाय, काढताना अशा टाइप मध्ये काढतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह झालं. ह्याला काय म्हणायचं? पाय स्टार. अँटी बॉन्डिंग आहे ना, पाय स्टार 2px किंवा अजून काय असू शकतं असंच, पाय स्टार 2py. आणि हे कोण आहे? अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. हे बॉन्डिंग आहे, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आणि एक्झिस्टिंग नोड्स इंटरन्यूक्लियर ऍक्सिस वरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी आधीपासूनच नव्हती, पण इंटरन्यूक्लियर ऍक्सिसच्या वरती आणि खालती पण इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय झाली? डिक्रीज. इथे इन्क्रीज झाली, इथे डिक्रीज. म्हणून अँटी बॉन्डिंग आणि नवीन नोडल प्लेन क्रिएट झाला इकडे. ह्या दोघांच्या मध्ये पण एक नवीन नोडल प्लेन क्रिएट झाला. तर बस अशा टाइप मध्ये ही चित्र सगळी ही चित्र वगैरे काढायला येतात. ही चित्र काढायला येतात आणि याच्यावर आपल्याला कळतं की when 1s combine with 1s, when 1s combine with 1s, sigma 1s and sigma star 1s is formed. Bonding molecular orbital, anti-bonding orbital. When 2s combines with 2s, sigma 2s and sigma star 2s is formed. Sigma 1s, sigma star 1s. Similarly, sigma 2s, sigma star 2s will be formed. When 2px combines with 2px, Z, axial चालू आहे ना. When 2pz combines with 2pz,
two molecular orbitals will be formed, 2pz 2pz, sigma 2pz, sigma star 2pz. Sigma 2pz which is lower in energy, bonding orbital, sigma star 2pz अँटी बॉन्डिंग. का तर मध्ये काय नाहीये, इलेक्ट्रॉन डेन्सिटी. हे बघ, मध्ये जर इलेक्ट्रॉन डेन्सिटी आली नाही, मध्ये जर इलेक्ट्रॉन डेन्सिटी आली नाही तर या दोन न्यूक्लिआय मध्ये काय सुरू होणार, रिपल्शन. न्यूक्लिआयच्या मध्ये जर इलेक्ट्रॉन डेन्सिटी आली तर इलेक्ट्रॉन ह्या न्यूक्लियसला दोन एकमेकांच्या काय आणणार, जवळ, अट्रॅक्शन. तर इथे इलेक्ट्रॉन आले तर अट्रॅक्शन होणार आहे. अट्रॅक्शन झालं की एनर्जी काय होते, रिलीज. एनर्जी रिलीज झाली तर ऑर्बिटलची एनर्जी काय होणार आहे, डिक्रीज. इथे बाळा ह्या दोन न्यूक्लिआयच्या मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटीज गडप झाली, तर ह्या दोन न्यूक्लिआय मध्ये काय होणार, रिपल्शन. रिपल्शन झालं की एनर्जी काय होते, इन्क्रीज. म्हणून म्हणतो बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इज लोअर इन एनर्जी, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इज हायर इन एनर्जी. तर सिग्मा 2pz, सिग्मा स्टार 2pz. 2pz combines axially. इथे ऍक्सियल ओव्हरलॅप. सिग्मा बॉन्ड 2px 2py सिमिलरली, सॉरी 2px 2px सिमिलरली 2py 2py. 2py चं पण काय होणार आहे, 2py 2py पॅरलल ओव्हरलॅप. पाय बॉन्ड सेम असाच, पाय 2px पाय स्टार 2py. तर याच्यामध्ये जी सिमेट्रिकली प्लेस्ड ऑर्बिटल्स आहेत दोज आर कॉल्ड एज जिरेट and unsymmetrically placed orbitals are called as ungirate. Girate orbitals those are known as even आणि ungirate. हे जर्मन लँग्वेज मधून आलंय, uneven. म्हणजे सिमेट्रिकली डिस्ट्रीब्युटेड मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. सिमेट्रिकली डिस्ट्रीब्युटेड मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आर कॉल्ड एज जिरेट ऑर्बिटल्स. अनसिमेट्रिकली डिस्ट्रीब्युटेड मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आर कॉल्ड एज अनजिरेट. त्याला अनइवन म्हणायचं. मग कुठलं ऑर्बिटल कसं हे ओळखायचं कसं, लय टेन्शन घेऊ नको. जिरेट ऑर्बिटल्स म्हणजे कुठली, सिग्मा अँड पाय स्टार, लक्षातच ठेवून. आणि अनजिरेट ऑर्बिटल्स म्हणजे कुठली, सिग्मा स्टार अँड पाय. लय टेन्शन नाही घ्यायचं. जिरेट ऑर्बिटल म्हणजे कुठलं बाळ, इवन ऑर्बिटल म्हणजे सिग्मा आणि पाय स्टार. बॉन्डिंग सिग्मा, अँटी बॉन्डिंग पाय. आणि अनइवन ऑर्बिटल कुठला असतं, सिग्मा स्टार आणि अँटी बॉन्डिंग पाय. मग काय बाबा फाइंड कसं करायचं, ते एक सिंपल फंडा आपल्याकडे. आधी तर याचं काय करायचं, आधी तर याला 180 डिग्रीनी रोटेट करून घ्यायचा. 180 डिग्रीनी त्याचा जो ऍक्सिस आहे, मॉलिक्युलर ऍक्सिस, मॉलिक्युलर ऍक्सिसला 180 डिग्रीनी फ्लिप करायचे लोब्स. आता हे काढून टाक. आपण फक्त कशामध्ये इंटरेस्टेड आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये. आपण याच्यामध्ये इंटरेस्टेड नाही, ऍटॉमिक ऑर्बिटल्स मध्ये. जिरेट आहे का नाही कसं ओळखायचं ते सांगतोय मी तुम्हाला. जिरेट म्हणजे काय करायचं की जो मॉलिक्युलर ऍक्सिस आहे त्याच्या भोवती 180 डिग्रीनी रोटेशन करायचं. आता मॉलिक्युलर ऍक्सिस कुठला आपल्याला माहित झालं की हा काय, मॉलिक्युलर ऍक्सिस. हा काय, मॉलिक्युलर ऍक्सिस. हा काय, मॉलिक्युलर ऍक्सिस. तर सुरुवातीला काय करायचं, मॉलिक्युलर ऍक्सिस भोवती 180 डिग्रीनी फिरवून घ्यायचं. 180 डिग्रीनी फिरवायचं. तर 180 डिग्रीनी फिरवला तर आपल्याला काय मिळालं, हा न्यूक्लियस, हा न्यूक्लियस. 180 डिग्रीनी फिरवला, प्लस मायनस मायनस. हा बरोबर. 180 डिग्रीनी हा ऍक्सिस भोवती फिरवला. आता त्या ऍक्सिस वरती फिरवला की हा ऍक्सिसला एक परपेंडिक्युलर ऍक्सिस घ्यायचा आणि त्याच्यामध्ये याची मिरर इमेज घ्यायची. काय येणार मिरर इमेज, सेमच, मायनस मायनस प्लस. मॉलिक्युलर ऍक्सिस भोवती 180 डिग्रीने हा रोटेट करायचा, लोब्स. हे मिळालं, काही साइन चेंज झालं नाही, लोब्स. आता ज्या ऍक्सिस भोवती 180 डिग्रीने फिरवलाय त्याला परपेंडिक्युलर ऍक्सिस घ्यायचा आणि त्यात त्याची इमेज घ्यायची. हे असं आलं. हा आणि हा काय आला, सेमच. सेमच आला तर काय म्हणायचं, इवन. सेम आला तर काय म्हणायचं, इवन म्हणायचं. खाली बघा आता काय होते, इथे इथं लक्षात येईल तुझ्या. इथे हा 180 डिग्रीनी फिरून घे, लोब्स काय राहणार, सेमच. लोब्स मध्ये चेंजेस होणार नाही. ह्याला 180 डिग्रीनी फिरवला तर काही चेंज होणार नाही. हा राहणार पॉझिटिव्ह, हा राहणार निगेटिव्ह. इथे पण तसंच राहणार, हा राहणार पॉझिटिव्ह आणि हा काय राहणार, निगेटिव्ह. आता जर ह्या प्लेन मध्ये ह्याच्या भोवती रोटेट केला आणि ह्याला परपेंडिक्युलर ऍक्सिसला ह्याच्यामध्ये याची इमेज बघितली तर आता जुळले, आता कळते आपल्याला.
आता जर याच्यामध्ये याची इमेज बघितली तर इथे काय येणार हा निगेटिव्ह, मग काय पॉझिटिव्ह, आणि इकडे कोण येणार हा निगेटिव्ह, आणि हा इकडे दिसणार पॉझिटिव्ह. मग हे आणि हे सेम आहेत का? हे आणि हे सेम नाही बाळा, तर अनइवन अनजिरेड, आणि हा काय आला इवन जिरेड. इथे बघ पाय 2px मध्ये बघ याच्या अराउंड 180 डिग्रीने फिरव, 180 डिग्रीने फिरवला की लोब चेंज होतील बघ. आता लोब चेंज झाले. आता इथे कुठला लोब आला निगेटिव्ह, आणि इथे कुठला लोब गेला पॉझिटिव्ह. आता हा जो ऍक्सिस त्याच्यावरती फिरवलं त्याच्यामध्ये मिरर इमेज बघायची. मिरर इमेज बघितली तर लोब जातात तसेच राहणार. वरती कुठला राहणार निगेटिव्हच, खाली कुठला राहणार पॉझिटिव्हच. हे आणि हे सेम आहे का? नाही. हे आणि हे सेम नसेल तर अनइवन. पाय पाय अनइवन, पाय काय आला अनइवन, आणि सिग्मा स्टार काय आला अनइवन. सिग्मा स्टार काय आला अनइवन. सिग्मा काय आला इवन. हा जो सिग्मा होता इथला हा इवन आला, तर पाय स्टार इवन येतो. तुला दाखवतो जागेवर, म्हणजे तुझा विषय सांग. अनइवन जिरेड अनजिरेड सरांनी सांगितलंच नाही म्हणाल परत. तू नाही तू फक्त एवढं लक्षात ठेव, कुठं फिरवायचा कसा फिरवायचा, कशाला फिरवा फिरवी करायची. आता हे बघ ह्याला 180 डिग्रीने फिरवलं, लोब सगळे चेंज होणार, लोब चेंज होतील. आता 180 डिग्रीने फिरवला, ह्याला 180 डिग्रीने फिरवला की इथे पॉझिटिव्ह येणार, इथे निगेटिव्ह येणार, इथे निगेटिव्ह येणार, इथे पॉझिटिव्ह येणार. आणि आता मिरर मध्ये मिरर मध्ये जो जवळ आहे तो जवळ दिसणार आहे, जो लांब आहे तो लांब दिसणार आहे. आता हे आणि हे काय आलं, हे आणि ते काय सेमच सेमच आलं, तर हे काय इवन. कोण आलं इवन? पाय स्टार. पाय स्टार इवन जिरेड आउटपुट. फिनिश. तू काय लक्षात ठेवायचं, तू फिरवत नाही बसायचं. एमसीक्यू एक मान का आपलं म्हणत, एमसीक्यू 30 सेकंदाचा आणि तू फिरवत बसणार अर्धा तास. एनर्जी कशाला घालवायची. इवन कुठलं असतं लक्षात ठेवायचं सिग्मा, आणि इवन कुठलं लक्षात असायचं सिग्मा स्टार. आणि पायला उलट वापरायचं. सिग्मा जर इवन तर पाय अनइवन, सिग्मा स्टार जर अनइवन तर पाय इवन, ते पाय स्टार इवन. म्हणजे अपोजिट लक्षात ठेवायचं की सिग्मा सिग्मा स्टार आपण म्हणलं की हा इवन आहे आणि हा अनइवन आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. अनइवन. मग इकडं लिहायचं पाय स्टार आणि इकडं लिहायचं पाय, अपोजिट लिहायचं याच्या. तर इथे मला वाटतं थांबू का आता, कारण काय अजून पुढे हा इथे जरा थांबतोच. 38 मिनिटचं जसं हे झालंच आहे, इथे जरा थांबतो.